महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर जे आहे ते नेरळमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। या मार्गदर्शन शिबिराला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते धोत्रे सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अध्यक्ष आहात सहकार सेनेचे, आज या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। काय सांगाल, कसं नियोजन असेल सर्व? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे। दरवर्षीच आम्ही हे सहकार शिबिर आयोजित करतोय। गृहनिर्माण सहकारी संस्था असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, इतर सेवा सहकारी संस्था असतील, मजूर सहकारी संस्था असतील, सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्था असतील, महिला बचत गट असतील, महिलांच्या वेगवेगळ्या संस्था असतील, या विषयावर मार्गदर्शन आज या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे करणार आहेत। त्याचबरोबर या वेगवेगळ्या क्षेत्रामधील महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। प्रामुख्याने शिखर बँकेचे आपले चेअरमन विद्याधर रानसकर साहेब असतील, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे DS वडरे साहेब असतील, म्हसे साहेब असतील, त्याचबरोबर कृषीमधले कृषी तज्ज्ञ वानखेडे साहेब असतील, वेगवेगळे दिग्गज लोक या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आणि या शिबिराला महाराष्ट्रातील आमचे सर्वच पदाधिकारी आणि सहकारी चळवळीत काम करणारे सर्व या ठिकाणी सभासद उपस्थित आहेत। एकंदरीत चर्चा अशी सुरू झालेली आहे की लोकसभा निवडणूक असतील, विधानसभा निवडणूक असतील, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असे मेळावे घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे। कारण अनेक पक्ष जे आहेत ते आता सक्रिय होऊन मोठमोठे सभा वगैरे घेत आहेत। अनेक पक्ष आता सक्रिय झालेत, म्हणजे ते आता झोपेतनं जागे झालेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम जनतेसाठी रस्त्यावर येऊन काम करत असते। 24 तास आमचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अख्खा महाराष्ट्र राजसाहेब ठाकरेंकडे आशेने बघतोय आणि ज्या ज्या ठिकाणी प्रश्न असतील ते सगळे प्रश्न घेऊन माननीय राजसाहेबांना लोक भेटत असतात आणि राजसाहेब कायम ते काम करत असतात। त्यामुळे निवडणुका आल्या म्हणून आम्ही असं काय करतोय असा काय विषय नाही। हे रुटीन आहे आमचं, दरवर्षी सहकार शिबिर असतं आणि त्याचाच हा एक भाग आहे। किती कार्यकर्ते किंवा असतील, पदाधिकारी असतील, काय अपेक्षित आहे साहेबांकडून संबोधित करणं? कारण की अयोध्येचं राम मंदिर आहे, इतर प्रश्न आहेत, काय अपेक्षित आहे साहेबांकडून? काय आहे? कसं आहे की सहकार टिकला तर राज्य टिकणार आहे, परंतु सहकार चळवळ मोडीत काढण्याचं काम काही लोक या ठिकाणी करत आहेत आणि ती सहकार चळवळ मोडीत निघू नये आणि सहकाराचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे, यासाठीचं हे शिबिर आहे। आणि त्यासाठीच राजसाहेब सर्व सहकार चळवळीत जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नेरळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।